श्री स्वामी समर्थ। मी जयश्री ग्लो विथ जयू या चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे। रोज रोज कढीपत्त्याचा रस बनवायचा कंटाळा येतो आणि कढीपत्ता तर आपल्या हेल्थसाठी आणि केसासाठी म्हणजे डायजेशनसाठी खूप फायदेशीर आहे आणि रोज कढीपत्त्याचा रस बनवायला वेळही मिळत नाही। म्हणून मी एक सोपी आयडिया केली आहे, जी ताज्या कढीपत्त्यांचा रस काढून त्यांचे आईस क्यूब बनवून फ्रीजमध्ये ठेवायचे आणि जेव्हा गरज असेल तेव्हा एक आईस क्यूब सहज वापरता येते आपल्याला। आणि हे जर तुम्ही उपाशीपोटी एक आईस क्यूब किंवा 2 आईस क्यूब गरम पाण्यामध्ये घेतले तर खूप फायदेशीर आहे। कढीपत्त्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि आयरन भरपूर प्रमाणात असल्यामुळे ते आपल्या शरीराला पोषण देतं। आपले केस निरोगी राहण्यासाठी फक्त बाहेरून तेल किंवा हेअर मास्क लावून उपयोग नाही, तर शरीराला योग्य पोषण मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे। आता मी घेतलेला आहे फ्रेश कढीपत्ता, तो छान स्वच्छ धुवून घ्यायचा आणि जवळजवळ आपल्याला थोडा भरपूर प्रमाणातच कढीपत्ता हवा आहे, तर अशा प्रकारे मी छान तोडून स्वच्छ धुवून घेतलेला आहे। जसं आपल्याला फळं, हिरव्या भाज्या आपल्या केसांसाठी, आपल्या हेल्थसाठी आवश्यक आहे, तसंच कढीपत्तासुद्धा आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे। तर नुसता कढीपत्ता मास्कमध्ये किंवा वरून केसांना लावून नाही, तर तो 20-21 दिवस जर तुम्ही कंटिन्यू घेतला पोटातून, तर तुमचे केस गळती नक्की कमी होणार आहे आणि केस काळे होण्यासुद्धा मदत होणार आहे। आता हा कढीपत्ता आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून मिक्सरमधनं छान बारीक वाटून घ्यायचं। आपल्या आरोग्याची, आहाराची आणि केसांची काळजी घेणं ही चैनीची गोष्ट नाही, तर स्वतःवरील प्रेम आणि स्वतःची जबाबदारी आहे। स्वतः निरोगी राहिला तरच आपल्या माणसांची काळजी आपण अधिक चांगल्या प्रकारे घेऊ शकतो। म्हणून आजपासून एक छोटासा बदल करा, स्वतःसाठी रोज काही मिनिटं नक्की राखून ठेवा। आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। आता हा रस चाळणीने व्यवस्थित गाळून घ्यायचा आणि एक आईस ट्रेमध्ये तुम्ही व्यवस्थित तो काढून घ्यायचा। तर अशा प्रकारे छान आईस ट्रे मी भरून घेतलेला आहे आणि आपल्या फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचं। आणि हे आईस क्यूब तुम्ही एका प्लास्टिक कंटेनरमध्ये ठेवू शकता किंवा एखाद्या झिपलॉक बॅगमध्ये सुद्धा ठेवू शकता। आणि सकाळी कोमट पाणी घ्यायचं आणि कोमट पाण्यामध्ये 1 ते 2 आईस क्यूब तुम्ही हे टाकायचे। सकाळी पिण्यासाठी 1 क्यूब कोमट पाण्यात टाका आणि थोडं मेल्ट झालं की प्यायला तयार। केसांसाठी वापरायचं असेल तर 1 क्यूब थोडा खोबरेल तेलात टाकून तुम्ही हलक्या हाताने सुद्धा मसाज करू शकता। अशा प्रकारे एकदाच मेहनत करा आणि अनेक दिवस कढीपत्त्याचे आईस क्यूब तुम्ही सहज वापरू शकता। तर कसा वाटला हा कढीपत्त्याचा झटपट बनणारा ज्यूस? आवडला असेल व्हिडिओ तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया लवकरच नव्या व्हिडिओमध्ये।